आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यभरातील पावसाच्या संदर्भात आढावा घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या करंजी या ठिकाणी अतिवृष्टीनं परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आज पूर ओसरल्यानंतर करंजी येथील परिस्थिती पाहिली असता घरामधील सर्व संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सर्वत्र चिखलमय परिसर झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर या सगळ्या संदर्भात स्थानिक नागरिकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। आपण पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीने करंजी भागामध्ये अक्षरशः नुकसान झालेले आहे। आज पूर ओसरल्यानंतरची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सगळं वातावरण चिखलमय झालेलं आहे। घरांमध्ये देखील पाणी घुसलेलं आहे। नागरिक स्वच्छता करता येते। आपण या सध्या या ठिकाणी पाहू शकतो, या घरामध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त झालेले, सगळ्या संसार उपयोगी वस्तू अक्षरशः पाण्याने भिजल्याने त्याचं नुकसान झालेलं आहे। आपल्या बरोबर काही महिला आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत की कशी परिस्थिती ओढवलेली होती। काय सांगतात मावशी, काय झालंय हे सगळं? हे पाणी शिरलं घरात एकीच आणि आम्हाला नुसतं उठून बघूस तर सारा घरात तिथं पाणी लागलं आणि मग आम्हाला बाहेर काढलंय लोकांनी दावीन काढू धरून। आता काय मागणी आहे सरकारकडे? आता मागणी आता सरकारने त्यांनी संसार आमचा कसा झाला ते बघून द्यायचं। असं अक्षरशः मी कालच्या धरून आम्ही उपाशी येत, आतापर्यंत जेवण आलं नाही। जेवण आता हे बघून जेवण जातं का आम्हाला? दिलं शेजाऱ्या बाजारांनी द्यायच्या घरी कोरडे त्यांनी कोरडाय त्यांनी दिलं तर आम्हाला जाईन का? हे बघून आमचं सारा वाहून गेलंय। हे धान्य धुन्य बघा ना, पोट्यान पिट्यान सगळ्या गेलंय वाहून आणि लोकांनी दाव्याने काढून वर बसलं याच्यावर। त्यांच्या घराने पाणी ना आमच्या घराने पाणी। एकंदरीत पूर ओसरल्यानंतरची जर परिस्थिती पाहिली तर सगळ्या संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने मदत द्यावी अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर। तिकडे अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलेला आहे। अक्कलकोटच्या किणीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकातून पाणी वाहत आहे। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऊस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुगाच्या मळणी खोळंबलेल्या आहेत। अक्कलकोट तालुक्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा मेटाकुटीला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सीना नदी परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। तर एकंदरीतच औराद संजयवाड हा पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय। औराद परिसरामधील गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। दरम्यान औराद संजयवाड हा पूल पाण्याखाली गेलेला असताना एका तरुणानं जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग पाहून हा तरुण नदीच्या मधोमध सुरक्षा रक्षक कठड्याला धरून थांबलेला होता। गावकरी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी त्याला वाचवलेला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून जोरदार पाऊस झालेला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये बरसणाऱ्या तुफान पावसामुळे रानमसले खुनेश्वर पूल पाण्याखाली गेलेला आहे। रानमसले गावच्या ओढ्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे पूल हा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे आणि त्याचमुळे इथले शेतकरी हे जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करतायत। रानमसले खुनेश्वर या पुलाची उंची वाढवावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी शेतकऱ्यांची होती। उत्तर सोलापुरात बरसणाऱ्या या पावसामुळे वडाळा, गावडी, दारफळ, कळमण आणि रानमसले या गावातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। तिकडे मराठवाड्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 41 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। जालना जिल्ह्यामधील 15 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। नांदेडमध्ये 2 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि जालना जिल्ह्यामधील अंबड मंडळामध्ये सर्वाधिक 126 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। एकंदरीतच मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतो। या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, मराठवाड्यामध्ये पावसाचा हा हाहाकार पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासात
पावसाची जी नोंद करण्यात आलेली आहे त्याची आकडेवारी नेमकी काय सांगतेय? नक्कीच ऋतुजा, आपण बघतो की गेल्या 3 दिवसांपासून मराठवाड्यात अशा पद्धतीने हा पाऊस पडतोय. काल 32 मंडळात पाऊस झाला होता, परवा 32 मंडळात झाला होता आणि आज जी आकडेवारी आली आहे तर या आजच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात तब्बल 41 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मग त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे. सर्वाधिक अंबड मंडळ जे आहे जालन्यातील तिथे सर्वाधिक पाऊस झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत गेल्या 3 दिवसांपासून मराठवाड्यात ज्या पद्धतीने पाऊस कोसळतोय त्यामुळे प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि सोबतच अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती मिळते. सिल्लोडमध्ये अशीच परिस्थिती आहे, पैठणमध्ये अशी परिस्थिती आहे, तिकडे जालन्यात देखील अंबड मंडळात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते. बीडमध्ये देखील काल अत्यंत वाईट परिस्थिती होती. चक्क हेलिकॉप्टर च्या माध्यमातून लोकांची पूरमध्ये अडकले होते त्यांची सुटका करण्यात आली. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय आणि गेल्या 24 तासात तब्बल 41 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अगदी मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर या सगळ्या संदर्भात आमदार राहुल पाटील यांची प्रतिक्रिया समोर येते, ती सुद्धा पाहूयात. गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं पाऊस कोसळतोय आणि अक्षरशः म्हणजे धुळधाण झालेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आम्ही अतिवृष्टीची मदतीसाठी मागणी करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे मी आलो होतो आणि त्या निमित्तानं परभणी तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई द्यावी यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. तशाच प्रकारे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सोयाबीनची लागवड भरपूर झालेली आहे, पण येलो मोजॅकसारखा प्रादुर्भाव त्या पिकांवर आल्यामुळं प्रचंड प्रमाणात त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जे ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजसुद्धा अतिशय कमी येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने केलेली आहे. नांदेड शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे पुन्हा एकदा 13 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नदीपात्रामध्ये 1,29,000 क्युसेक दरानं पाणी सोडलं जात आहे. यंदाच्या हंगामात अनेक वेळा धरणाचे दरवाजे उघडावे लागलेले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये भाग बदलून मध्यम पावसाची हजेरी लागतेय. त्यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे ते पाणी विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पोहोचतंय. परिणामी गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आणि ड्रोनच्या मदतीनं घेतलेली ही दृश्य अत्यंत विलोभनीय आहेत. विजय वडट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात. आणि तुमच्या मताचा वापर करून तुम्हाला महागाईच्या खाईत लोटल्या जाईल. त्यामुळे माझी सगळ्या बहिणींना विनंती आहे की ज्यांचे नावं या सरकारने पूर्वी लाडक्या बहीण योजना दिली आणि रद्द केले असतील त्यांनी यांचा एकेकाचा मोजून बदला घेण्याची तयारी ठेवा, तरच हे सुधारतील. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस एकरा चलो. जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टी झालेली आहे. कांग, वाघूर, हिवरा या नद्यांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी नाल्यांना सुद्धा अतिवृष्टीमुळे मोठा पूर आलाय. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जळगाव जामनेर रस्त्यावरील चिंचखेडा गावाजवळ खडकी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे चिंचखेडा मार्गे जामनेर जळगाव रस्ता बंद झालाय. जिल्ह्यामधील जामनेर आणि पाचोरा या तालुक्यामध्ये काही इतरही तालुक्यात पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यामधील भेटा गावचा संपर्क तुटलाय. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे औसा तेर रस्त्यावर बोरगाव गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. औसा, भेटा, कोंड, मुरुड, तेर मार्गे धाराशिवकडे जाणारा हा महत्वाचा रस्ता बंद झाल्यामुळे वाहनधारकांसोबतच शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय होतीये. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे. दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करतात.
मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा गावकऱ्यांनी केलाय. लातूर जिल्ह्यामध्ये तेरणा नदीला आलेल्या पाण्यामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. तेरणा काठ परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय आणि परिणामी मोठं नुकसान झालंय. प्रशासनाने पंचनाम्याचे काम सुरू केलेले असले तरी सुद्धा शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं एकंदरीतच स्पष्ट पाहायला मिळत आहे. 500 पेक्षा अधिक एकर शेती पाण्याखाली गेली आहे आणि यात सर्वाधिक फटका उजनी गावातील शेतकऱ्यांना बसलाय. त्यामुळे शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करतायत. आणि आता राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. दुपारी 12 वाजता थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये राज्यात उद्भवलेली पूरग्रस्त परिस्थिती, आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आत्महत्या तसेच बंजारा आणि धनगर समाजाच्या मागण्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे.